ठसा तुम्ही म्हणताय, मी म्हणतो हा अश्विनचा शिक्का आहे या टेस्ट मॅचवरती। घरच्या मैदानावरती खेळत असताना कुणी असा परफॉर्मन्स द्यावा की ज्याच्यामध्ये प्रेक्षक बेभान व्हावेत। खूप दिवसानंतर चेन्नईच्या प्रेक्षकांना लाईव्ह क्रिकेट बघता आलं आणि गावच्या हिरोनी अशी कामगिरी करून दाखवावी अफलातून। कारण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी याच अश्विननी नुसत्याच 5 पेक्षा जास्त विकेट काढल्या नाहीत, तर त्याच्या रेकॉर्डप्रमाणे जे विक्रम आहे 200 डावखुऱ्या बॅट्समनला त्याने आउट काढलेलं होतं आणि त्याचबरोबर भारतामध्ये सर्वात जास्त विकेट काढणारा ऑफ स्पिनर तो ठरला होता। त्याने हरभजन सिंगला सुद्धा मागे टाकलेलं होतं। या सगळ्याच गोष्टी म्हणजे तो स्वतः बोलताना माझ्याशी म्हणाला की काही काही हे विक्रम मला स्वतःला चक्रावून टाकतात। काय कामगिरी केली त्यांनी, फॅन्टास्टिक। कठीण जात होती, भारतीय फलंदाजांना सुद्धा फलंदाजी करणं कठीण जात होतं। सुरुवातीचे बॅट्समन रोहित असू देत, अजिंक्य असू देत, शुभमन गिल असू देत, पुजारा असू देत, हे सगळेजण बाद झाले होते आणि त्याच्यानंतर पार्टनरशिप झाली आहे। पंतला सुद्धा फार काही करता आलं नाही आणि त्याच्यानंतर विराट कोहली आणि अश्विनमध्ये भागीदारी झाली आणि ती भागीदारी अशी होती की अश्विननी संपूर्णपणे त्याचा नूर बदलून टाकला। विराट कोहलीला हे दाखवून द्यायचं होतं की विकेट कसंही असलं तरी दादा बॅट्समन ही दादाच बॅटिंग करणार आणि तशी त्यांनी केली। त्याचा डिफेन्स एकदम भन्नाट होता। त्याच्या उलट अश्विननी काय केलं, स्वीपच्या फटक्याचा मस्त वापर केला। जणू काही त्यांनी टिट फॉर टॅट केलं की मला तुम्ही स्वीप केलं का पहिल्या टेस्ट मॅचमध्ये, या टेस्ट मॅचमध्ये खराब विकेटवर सुद्धा मी तुम्हाला झाडूचा फटका मारून दाखवतो। सुरुवातीच्या काळात त्यांनी जे बॉल मिडल केले, बरोबर बॅटच्या मध्यभागी बॉल लागत होता आणि जात होता आणि त्याच्यानंतर विराट कोहली आउट झाल्यानंतर वाटलं की ऑल आउट होईल, परंतु तळामध्ये ईशांत शर्मानी त्याला साथ दिली। तो त्याचे धन्यवाद मानत होता कारण ईशांत शर्मानी त्याच्या अगोदरच्या शतकांच्या वेळेला सुद्धा त्याला योग्य साथ दिलेली होती। आज त्याला ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजनी साथ दिली आणि अश्विननी परत एक बहारदार शतक करून दाखवलं। मला एक गोष्ट इथं सांगायची आहे, अश्विनवरती संघ व्यवस्थापन आणि खास करून विराट कोहलीनी दडपण अगोदर टाकलं होतं। त्याला संघाबाहेर बसवताना जडेजा हा चांगला बॅटिंग करतो, त्याचा जास्त उपयोग होतो, त्याची फिल्डिंग चांगली आहे असं म्हणत ते दडपण अश्विनवर आलेलं होतं। अश्विन जडेजापेक्षा जर तुम्ही स्कोर कार्ड्स पाहिली तर त्याचे शतकं आहेत, चांगली शतकं त्यांनी केलेली आहेत आणि तरी त्याच्यावरती बॅट्समन म्हणून दडपण येत होतं। त्याचा दुष्परिणाम बॉलिंगवरती होत होता। ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये अजिंक्य रहाणेंनी सांगितलं तू बॅटिंगचं विसरून जा, तू विकेट काढणारा बॉलर म्हणून मला हवायस। जर ते यश तुला मिळालं तर फलंदाज अश्विन आपोआप जागा होईल। विक्रम राठोडनी त्याला साथ दिली आणि अश्विनमध्ये काय बदल झालाय बघा। ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी भन्नाट आणि जिगरी खेळी करून एक टेस्ट मॅच वाचवून दाखवली हनुमा विहारी बरोबर आणि आज अगदी आखाडा विकेटवरती त्यांनी जे शतक केलंय ते तर बहारदार। पहिले 2 दिवस विकेटची चर्चा खूप झालेली होती। बऱ्याचशा माजी खेळाडूंनी हे विकेट म्हणजे लाज आहे असं सुद्धा सांगितलेलं होतं। टीका तर भरपूर झाली होती। त्या पार्श्वभूमीवरती अश्विननी 7 नंबरला फलंदाजीला येऊन अशी बॅटिंग करून शतक काढून दाखवणं, टॉप ऑफ स्पिनर आणि चांगला लेफ्ट आर्म स्पिनर असताना या सगळ्याच गोष्टी फारच वेगळ्या ठरलेल्या आहेत। त्यामुळे या विकेटवरती धावा होऊ शकतात का, होऊ शकतात। विकेट काढल्या जाऊ शकतात का, काढल्या जाऊ शकतात। या दोन्ही गोष्टी रविचंद्रन अश्विननी दाखवून दिलेल्या आहेत। त्यामुळे याच्या पुढे या विकेटवरती चर्चापेक्षा या अशा परिस्थितीत पाहुण्या संघाच्या फलंदाजांना बॅटिंग कशी करायला पाहिजे हे जणू त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे परदेशात गेल्यानंतर आपल्याला फास्ट ट्रॅकवरती खेळायला लागतं, भारतात आल्यानंतर त्यांना स्पिन ट्रॅकवरती खेळायला लागतं। मला नाही याच्यात काही गैर वाटत। पाऊले चालती विजयाची वाट असंच म्हणायला लागेल, कारण चौथ्या दिवशी भारतीय संघ विजय हातात घेईल हे आता जवळपास नक्की झालेलं आहे। 3 फलंदाज त्यांचे आउट झालेत, जोरू आउट होता वाचलेला आहे अंपायरच्या कृपेने। त्याच्यात काय म्हणजे अंपायरला मी दोष देत नाही, पण अशा चुका होतात। परंतु आता चौथ्या दिवशी उरलेल्या 7 फलंदाजांना या विकेटवरती बाद करणं ही अशक्य गोष्ट नक्कीच नाही आहे।
प्रत्येक फलंदाज हा अश्विन आणि कुलदीप आणि त्याच्याबरोबर अक्षर समोर खेळताना चाच पडणार आहे, कारण बॉल रप्पारप वळतोय. त्यामुळे याचा सगळ्याचा फायदा घेऊन भारतीय संघ हा सामना जिंकेल आणि चौथ्या दिवशी मालिकेमध्ये 1-1 बरोबरी साधेल आणि मॅन ऑफ द मॅचचं जे बक्षीस आहे ते अश्विनच्या हातात असेल. या सगळ्याच गोष्टी म्हणजे आता काळ्या दगडावरची रेघ आहे.